नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे। तर सगळ्यात पहिले बोलूया गारमेंट मंत्रा लाईफस्टाईल लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 6.24 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 62.64 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 9.22 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3.78 रुपये आणि गारमेंट मंत्रा लाईफस्टाईल लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 38.05%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे। म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024। चला आता बोलूया मनी मास्टर्स लीजिंग अँड फायनान्स लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 173.65 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 174.31 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 194.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 30.29 रुपये आणि मनी मास्टर्स लीजिंग अँड फायनान्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 420.07%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे। म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 22 ऑगस्ट 2024। चला आता बोलूया मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,420 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 22,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,465 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,538 रुपये आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 177.84%चे रिटर्न दिले आहे आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडने 7.64 रुपयेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 19 सप्टेंबर 2024। चला आता बोलूया LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 647.35 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 35,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 826.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 410.10 रुपये आणि LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 53.38%चे रिटर्न दिले आहे आणि LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने 9 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 23 ऑगस्ट 2024। चला आता बोलूया जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाबद्दल। तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 397.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 69,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 467.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 194.50 रुपये आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 101.83%चे रिटर्न दिले आहे आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने 10 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला
लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया उद्या सकाळी 11 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.